व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज जरा मी व्हिडिओ वगैरे बनवला नाही कारण की माझी तब्येत काही बरी नाही, म्हणजे नेमकं मला लागलेलं आहे, त्याच्यामुळे मी काही रील्स वगैरे बनवल्या नाही तर डेली माझ्या रील्स वगैरे येतात। पण आज जरा मला लागलंय, म्हणजे मी पडली खाली, त्याच्यामुळं मी रील्स वगैरे बनवल्या नाही। आणि बरं जर लागलं तर उद्या मी नक्की बनवेल, कारण की मला पण बरं नाही वाटत आहे। नाही तर तरी पण माझं चालू होतं की मी संध्याकाळी रील्स वगैरे बनवणार होते, पण हे बोलले की आजच्या दिवस नको बनवू कारण की तब्येत पण काही बरी नाही आहे आणि ते काही घरी आले नाही तर मला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं। आता बघू, नाही तर काहीतरी गरम पिशवीनं वगैरे शेकते, कारण की माझ्या पायाला आणि कमरेला खूप मार लागला। म्हणजे नेमकं काय झालं, बाथरूममधून आली मी, म्हणजे ब्लँकेट वगैरे धुतलेले होते आणि ते मशीनमध्ये वगैरे धुतले नाही, ते जड होते, त्याच्यामुळं मी काही धुतलं नाही आणि ते घेऊन येत होती, माझे पाय सरपचे होते आणि मी तशीच पडलेली, त्याच्यामुळं मला लागलेलं। आणि आज त्याच्यामुळं माझा म्हणजे व्हिडिओ वगैरे आलेला नाही आहे आणि व्हिडिओ नाही, त्याच्यामुळं तर मी आज म्हटलं जाऊ दे, आज ब्लॉगच बनवते। आणि माझं सालगर्जीपणामुळं हे झालेलं आहे, कारण की मीच लक्ष देत नाही, मी माझ्या मागं खूप गडबडसारखं मी काम करत असते आणि असं झालं की पडली खाली आणि मी आज रील्स बनवल्या नाही। मला पण वाईट वाटतं आहे, कारण की मी रोज रील्स बनवते आणि आज नाही बनवल्या। तर बघू आता उद्या जर बरं जर वाटलं तर करन नक्की। आणि मी आज काही म्हणजे रेडी पण नाही झाले आणि माझं काम पण पडलेलं आहे, कारण की त्याच्यानंतर मी कामच नाही केलं, जेवण पण नाही बनवलं आणि रात्रीचे बघा किती वाजलेले, मी त्यांची वाट बघते, अजून ते आलेले नाही आहे आणि हॉस्पिटल पण आता बंद झालेलं असेल। आता बघू सकाळी जाऊ आणि मी आल्यावर तर आज बोलणे खूप खाणार आहे, कारण की त्यांना माहीत झालं की मी पडले, मला खूप लागलेलं आहे। आणि आता माझा मुलगा पण आल्यावर सांगन की मम्मा पडली डॅड, आणि खूप म्हणजे खूप मला बोलणे भेटणार आहे आज, कारण की मी खूप रिकामं काम करत असते आणि ते खूप ब्लँकेट जड होतं, पण असं वाटलं की म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम होतो म्हणून आजच धुवायला काढलं होतं मी, कारण ते म्हटलं दिवाळीमुळं असे तेलकट वगैरे झालेले होते सगळं काही, तर त्याच्यामुळं मी सगळं साफसफाई करत होते आणि त्याच्यामुळंच आज असं झालेलं आहे। आता मला ते आल्याच्या नंतर काय बोलतात हीच भीती वाटते की आता हलगर्जीपणामुळं हे झालेलं आहे माझ्याकडून चूक। आणि मी जेवण पण बनवलेलं नाही आहे, काहीच नाही, रात्रीचे 10 वाजलेले आहे। आता आल्यावर बघू, ते आल्यावर बोललेली त्यांना, नाही तर बघू मग काहीतरी, कारण की मला तर नेमकं तेच भीती वाटते, ते आल्यावर खूप ओरडणार आहे, कारण की तू लक्ष देत नाही स्वतःकडं आणि हे रिकामे कामं करत असते। आणि खरंच माझी चूक होती, मी स्वतःकडं जरा लक्ष द्यायचं म्हणजे देत नाही स्वतःकडे जास्त लक्ष, त्याच्यामुळं आता असं झालेलं आहे। आणि मला पहिलंच बोलत होते की तू हे म्हणजे ब्लँकेट वगैरे नको काढू, असं म्हणजे एकखटी सगळ्या गोष्टी नको करत जाऊ, आजारी पण पडते। पण मला वाटलं की होऊन जाईल 1-2 तासामध्ये, म्हणजे सगळं आवरून जाईल, पण ते काही म्हणजे रिकामत काम वाढून बसलेली मी आज। आणि किचन पण साफ करायचं होतं मला, म्हणजे मांडणीचे भांडे पण मी घासले आणि पटपट करायला लागली, त्याच्यामुळं माझं आज ह्या अशी चूक झालेली। मला बाकी काही नाही, फक्त एवढंच वाटतंय की आता ते आले ना, किती वाजलेले आता 12:15 होत आहे। हे बघू शकता, दादू माझी सेवा करतोय, माझ्या पायाला लागलंय। चला तर मग व्हिडिओला एंड इथंच करते, बाय।